नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं द स्पॅरो एज्युकेअरच्या ऑनलाईन सेशन्समध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सध्या औरंगाबादमध्ये लॉकडाऊन चालू आहे. थोडीशी परिस्थिती वीक आहे, तर इकडे तिकडे जाणं थोडं पॉसिबल नाही, त्यामुळे घरूनच लेक्चर घेतोय. थोडं समजून घ्या, ठीक आहे. आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करतोय. पार्ट आहे पत्त्यांचा, बरोबर. याच्या आधीच्या पार्टमध्ये सुद्धा आपण पत्त्यावरचे काही प्रश्न बघितले, बरोबर. चाललोय पुढे. पत्त्यांच्या समूहामधील कोणतेही 3 पत्ते निवडले तर शक्यता सांगा की निवडलेल्या पत्त्यांपैकी 2 पत्ते हे चेहरा असणारे व 1 पत्ता हा अक्षर असणारा असेल. मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट ही करायची तुम्हाला, टोटल पत्ते किती आहेत? टोटल पत्ते आहेत 52. मग 52 पैकी त्यांनी काय आणलं? 3 पत्ते निवडले. 3 निवडले म्हणजे C3 आहे ना, 52 C3. 52 पैकी चॉईस केले 3. आता त्यांचं असं म्हणणं आहे की निवडलेल्या पत्त्यापैकी 2 पत्ते हे चेहरा असणारे. मग चेहरा असणारे टोटल किती पत्ते? चेहरा असणारे आहेत 12 पत्ते. मग 12 पैकी 2 व म्हणजे काय? गुणाकार. 1 हा अक्षर असणारे मित्रांनो किती पत्ते? 4. 4 पैकी 1. मग काय येणार आहे? 12 गुणिले 11 भागिले हे येणार 2 गुणिले 1 गुणिले 4 भागिले हे काय येणार? 52 गुणिले 51 गुणिले 50 भागिले 3 गुणिले 2 गुणिले 1. आता या ठिकाणी मित्रांनो, बे 1 बे बेसक 12, 3 1 3 3 गुणिले 17 51, बे 1 बे 2 गुणिले 26 52. मग वर किती किती उरले बघा? 6 11 4 आणि खाली किती किती उरले? 26 17 आणि 50. 26 17 50. आता भाग देऊया. बघ, बेत्रिक 6, बे 1 बे बेत्रिक 6, 3 छेद किती आले? 13. आता मित्रांनो, पहिले गुणाकार करून घ्या 50 चा, नंतर भाग द्या, नंतर भाग जाणं सोपं पडेल, ठीक आहे. मग कसं बघ, हे वर किती उरले? 3 गुणिले 11 गुणिले 4. आता 13 गुणिले 17 हे 221 आहे, गुणिले किती? 50. मग पुन्हा 3 गुणिले 11 गुणिले 4 भागिले हे 0 ॲज इट इज. 5 1 5, पुन्हा 5 दुने 10, झाला 1 5 दुने 10 ने 11, पुन्हा बे दुने 4, बे पंचे 10, 1 उरला, पुन्हा 1 वर आले 0, बे पंचे 10, बे दुने 4 1 उरला 10, बे पंचे 10. मग किती? 3 दुने 6, 6 गुणिले 11 66, 66 भागिले 5525. हे तुमचं फायनल आन्सर मित्रांनो. क्लिअर सगळ्यांना? तर अशा पद्धतीने तुम्हाला पत्त्यावरचे प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहे. क्लिअर मित्रांनो? पत्त्यावर आपण बराचसा प्रकार कव्हर केलेला आहे, बरोबर आहे. आता जाऊयात आपण चेंडूवरील प्रश्नांकडे. जर पत्त्यावरचे प्रश्न तुम्हाला कळाले असतील, पत्त्यावरचा सर्व प्रकार तुम्हाला कळाला असेल, तर निश्चित चेंडूवरचे प्रश्न सुद्धा तुम्हाला कळतील. बघा, प्रश्न तुमच्या समोर आहे. एका पिशवीत 4 निळे, 6 हिरवे व 8 काळे चेंडू आहेत. 8 काळे चेंडू आहेत. त्यापैकी कोणताही एक चेंडू निवडला तर शक्यता सांगा. की निवडलेला चेंडू हा हिरव्या रंगाचा असेल. बघा, किती छानसा प्रश्न आहे मित्रांनो. नीट लक्ष द्यायचं या ठिकाणी. आता एक पिशवी आहे, लक्ष द्या. एक पिशवी आहे असं समजायचं. या पिशवीमध्ये मित्रांनो 4 आहेत निळे, ठीक आहे.
तर बघा मित्रांनो, 4 निळे, 6 हिरवे आणि 8 काळे चेंडू आहे. मला सांगा टोटल किती झाले? 8 आणि 6 हे होतील 14, 14 आणि 4 टोटल किती झाले? 18. 18 झाले एकूण चेंडू. ठीक आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे की कोणताही एक चेंडू निवडला. किती चेंडू निवडायचा आहे? एक. मग कशापैकी निवडणार तुम्ही? 18 पैकी. 18 पैकी एक चेंडू निवडला जाईल. बरोबर आहे? 18 पैकी. आता त्यांचं म्हणणं आहे की हा चेंडू जो आहे ना तो हिरव्या रंगाचाच पाहिजे. मग हिरव्या रंगाचे किती आपल्या जवळ? 6. मग हा जो असेल 6 पैकी एक असेल. म्हणजे जसे पत्त्याचे प्रश्न सोडवले त्याचप्रमाणे सोडवायचे. फक्त पत्त्यामध्ये एवढं होतं की पत्त्यामध्ये 52 पत्ते फिक्स होते. पण इथं कसं आहे? इथं मित्रांनो फिक्स नाही, पण इथं काय जेवढे असतील त्यांची काय करायची तुम्हाला? टोटल किती आहे? 18. 18 पैकी म्हणजे किती आले? 6 भागिले 18. 6 1 6 7 3 18. आन्सर आहे तुमचं 1/3. आन्सर आहे 1/3. क्लिअर? लक्षात आलंय सगळ्यांना? डन आहे पक्का? चल जायचंय पुढं. चलो नेक्स्ट. एका पिशवीत पुन्हा चेंडू तेवढेच ठेवूयात आपण. तर त्यापैकी कोणतेही 2 चेंडू निवडले. बघा प्रश्नात नॉर्मलचा स्लाइडचा बदल करतोय मी. त्यापैकी कोणतेही 2 चेंडू निवडले तर शक्यता सांगा की निवडलेले चेंडू हे काळ्या रंगाचे असतील. निवडलेले चेंडू हे काळ्या रंगाचे असतील. लक्ष द्या. आता मला सांगा मित्रांनो, या ठिकाणी टोटल किती चेंडू आहे? पिशवी तीच आहे. टोटल चेंडू किती आहे? 18. मग 18 पैकी चॉईस केले, निवडले. किती चॉईस केले? 18 पैकी 2 चेंडू निवडले. 18C2. 18 पैकी किती निवडले मित्रांनो? 2 चेंडू. 18C2. आता हे निवडलेले जे 2 चेंडू आहेत ना हे कोणत्या रंगाचे पाहिजे मित्रांनो? काळ्या रंगाचे पाहिजे. काळे किती आहेत? 8. 8C2. मग काय ना मित्रांनो, तुम्हाला पहिले सांगितलं सीच्या खाली 2 असेल तर काय करतो आपण? वरची संख्या एक घर मागे येतो. 8 गुणिले 7. आता हे 2 काय होणार? कॅन्सल. म्हणजे हे काय होणार? 18 गुणिले 17. बरोबर? मग आता इथे बघा मित्रांनो, 2 चोक 8, 2 9 18. पुढे काही भाग जातोय का? 7 चोक 28, 17 9 53. 28/153. हे तुमचं फायनल आन्सर या क्वेश्चन साठी. क्लिअर? जाऊयात पुढे. तर मित्रांनो पिशवी पुन्हा एकदा हीच ठेवू. फक्त व्हरायटी याच्यात प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात. प्रश्न चेंज करतोय फक्त. कोणतेही 3 चेंडू निवडले. बघा कोणतेही 3 चेंडू निवडले तर शक्यता सांगा की निवडलेल्या चेंडूंपैकी. बघा आता मी प्रश्नांचा जो पॅटर्न आहे थोडासा नॉर्मलचा चेंज करतोय. तर शक्यता सांगा की निवडलेल्या चेंडूंपैकी 2 हिरव्या रंगाचे, 2 हिरव्या रंगाचे आणि 1 निळ्या रंगाचा असेल. आता आणीचा प्रश्न आहे. आणीचा प्रश्न म्हणजे गुणाकार. इतर डोक्यात फिक्स आहे आपल्या. प्रोबॅबिलिटी करताना अँड असेल आणि असेल तर काय करतो आपण? गुणाकार. आता मित्रांनो पिशवी ती आहे म्हणजे एकूण किती आहेत? 18 आहे. 18 पैकी किती चेंडू निवडायचे? 3 चेंडू. 18 पैकी 3 चेंडू निवडले. त्यांचं काय म्हणणं आहे? बाबा 2 पाहिजे हिरवे. मग हिरवे किती आहे? 6. मग 6 पैकी काय असेल? 2. आणि हा जो आणि आहे याच्यासाठी काय येणार? गुणाकार. 1 निळ्या रंगाचा. निळ्या रंगाचे किती आहेत? 4. 4 पैकी 1 निळा. मग इथं काय? 6 गुणिले 5 भागिले 2 गुणिले 1 गुणिले 4 भागिले हे काय येणार? 18 गुणिले 17 गुणिले 16 भागिले हे 3 गुणिले 2 गुणिले 1. आता बघा मित्रांनो 2 6. इथं 3 दुने 6 आणि 6 3 18. हे 3 काय झाले? कॅन्सल. वर काय उरले? 5 गुणिले 4. खाली बघा काय 17 आणि 16 उरले. खाली किती उरले? 17 आणि 16. बरोबर? आता फायनल कॅल्क्युलेशन आहे इथं. 4 1 4. 4 चोक 16. वर किती उरलेले? 5. खाली 17 चोक 68. 5/68 हे तुमचं फायनल आन्सर. 5/68. क्लिअर आहे सगळ्यांना? लक्षात आलंय पक्का? बघा मित्रांनो फार सोपं आहे. याच्यात आणीचा प्रकार असतो, किंवाचा प्रकार म्हणजे ऑरचा प्रकार असतो आणि हे
क्वेश्चन असतात, एकदम सिंपल, काहीच अडचण नाही. एक क्वेश्चन आपण किंवाचा घेऊ. ठीक आहे, पिशवी हीच ठेवूयात आपण, आणि हे सगळे सोल्युशन व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे. बघा मित्रांनो, एका पिशवीत 4 निळे, 6 हिरवे व 8 काळे चेंडू आहेत. त्यापैकी कोणताही एक चेंडू निवडला तर शक्यता सांगा की निवडलेला चेंडू हा काळ्या किंवा हिरव्या रंगाचा असेल. काळ्या किंवा हिरव्या रंगाचा असेल. हिरव्या रंगाचा असेल. क्लियर? आता बघा मित्रांनो, टोटल किती आहे रे? 18. 18 पैकी निवडायचा किती? एक. पण त्यांचं काय नाही, काळ्या किंवा हिरव्या रंगाचा. मग 8 पैकी एक किंवा म्हणजे काय तर प्लस. ह्या किंवा साठी मित्रांनो लक्षात ठेवायचं कायम काय नाही तर प्लस. किंवा हिरवा रंग, हिरवा किती? 6 पैकी 8 आणि 6 किती झाले? 14. 14 भागिले 18. मग मित्रांनो भाग जाईल, बे 7 14, बे 9 18. फायनल आन्सर आहे तुमचं 7/9. मित्रांनो एक लक्षात घ्यायचं सगळ्यांनी, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नमूद करून घ्यायच्यात, फार इम्पॉर्टंट आहे. क्लिअर सगळ्यांना? लक्षात आलं? चालायचंय पुढं. चलो डन, व्हेरी गुड. आता काही प्रश्न आपण समितीवरही बघू, बरोबर? आणि समितीमध्ये मित्रांनो किंवाच्या कॉन्सेप्टवर डायरेक्ट प्रश्न येत नाही, तर आणीच्या कॉन्सेप्टवरच प्रश्न येतात. कसे बघा, नीट लक्ष द्यायचं प्रत्येकाने. बघा एका वर्गात 15 मुले आणि 10 मुली आहेत. 15 मुले आणि 10 मुली आहेत. त्यापैकी कोणत्याही 3 लोकांची समिती निवडायची. त्यापैकी कोणत्याही 3 लोकांची समिती निवडायची आहे. समिती निवडायची आहे. तर शक्यता सांगा. की समितीमध्ये एक मुलगा आणि 2 मुली असतील. छानसा क्वेश्चन आहे. आता मला सांगा, एका वर्गामध्ये मुलं किती आहेत रे? मुलं आहेत टोटल 15 आणि मुली किती आहेत? 10. बरोबर. मग एकूण किती झाले? मला सांगा एकूण किती झाले रे? 15 प्लस 10 म्हणजे टोटल 25 व्यक्ती आहेत. किती व्यक्ती? 25. आता ह्या 25 व्यक्तींपैकी किती लोकांची? 3 लोकांची समिती निवडायची. किती लोकांची? 3. मग आपण लिहिताना कसं लिहिणार याला? 25 पैकी 3, 25C3. 25 पैकी 3 लोकांची समिती निवडायची. आता ही 3 लोकांची समिती निवडली, त्याच्यामध्ये शक्यता सांगायचं की समितीमध्ये एक मुलगा पाहिजे. मग मला सांगा मित्रांनो, मुले किती आहेत? 15. मग 15 पैकी एक असेल मुलगा आणि मुली किती पाहिजे मित्रांनो? 2. मग 10 पैकी 2 काय असतील? मुली. मग कसं येणार आहे? 15 गुणिले 10 गुणिले 9 भागिले
2 गुणिले 1 भागिले हे काय 25 गुणिले 24 गुणिले 23 3 गुणिले 2 गुणिले आता बघा मित्रांनो 3 8 24 आणि हे बेचोक 8 बरोबर हे बे पंचे 10 वर किती उरलं बघा 15 गुणिले 5 गुणिले 9 आणि खाली 25 गुणिले 4 गुणिले 23 बरोबर. आता बघा मित्रांनो 5 1 5 5 5 25 पुन्हा 5 1 5 5 3 15 आता कशाने कशाला भाग जातो का मित्रांनो नाही जात. मग 9 3 27 आणि 23 चोक 92 हे तुमचं फायनल आन्सर मित्रांनो. क्लिअर 27 भागिले 92 क्लिअर आहे सगळ्यांना लक्षात आलं. पटकन सांगायचं. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न एका हॉलमध्ये 10 पुरुष व 6 स्त्रिया आहेत. त्यापैकी कोणत्याही 4 लोकांची समिती निवडायची आहे. तर शक्यता सांगा की समितीमध्ये 2 पुरुष आणि 2 स्त्रिया असतील. आता बघा टोटल किती झाले मला सांगा 10 पुरुष आहे आणि 6 स्त्रिया म्हणजे टोटल लोक किती झाले 16 बरोबर आहे. मग एकूण किती आहेत 16 लोक आणि या 16 लोकांपैकी मित्रांनो 4 लोकांची समिती निवडायची आहे. किती लोक 4 मग 16 पैकी 4 लोकांची समिती निवडायची आहे. ओके 16 पैकी 4 तर शक्यता सांगा समितीमध्ये 2 पुरुष मग पुरुष किती आहे टोटल 10 10 पैकी 2 पुरुष व म्हणजे मित्रांनो काय गुणाकार म्हणजे आणि म्हणजे काय गुणाकार बघा हा आणि म्हणजे काय गुणाकार 2 स्त्रिया स्त्रिया किती मित्रांनो 6 6 पैकी 2. आता मित्रांनो जो आपला वे आहे सोडवण्याचा त्याच वेने सोडवण्याचा प्रयत्न करायचा काहीच अवघड नाहीये. हे काय तुमचं 10 गुणिले 9 भागिले 2 गुणिले 1 गुणिले 6 गुणिले 5 भागिले 2 गुणिले 1 आणि पूर्णला भागिले काय आहे 16 गुणिले 15 गुणिले 14 गुणिले 13 भागिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 मग हे बे 1 बे बे पंचे 10 इथं बे 1 बे बे त्रिक 6 मग वर किती उरले बघा 5 9 3 5 5 9 3 5 हे कुठे उरले वर भागिले इथं बघा मित्रांनो 4 चोक 16 3 5 15 बे 7 14 मग खाली किती किती आहे 4 5 7 आणि 13 हे 5 5 झाले मित्रांनो कॅन्सल. अजून काही कॅन्सल होते का बघा तर अजून काहीच कॅन्सल होत नाही. तर मग मित्रांनो हे किती झाले तुमचे 5 त्रिक 15 15 9 135 बरोबर भागिले 13 7 91 आणि 91 गुणिले 4 4 1 4 9 चोक 364 135 भागिले 364 हे तुमचं मित्रांनो फायनल आन्सर असेल या क्वेश्चन साठी. क्लिअर आहे सर्वांना लक्षात येते फार सोपं आहे. चाललोय मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न बघा एका ठिकाणी उपस्थित असलेल्या 2 पुरुष आणि 2 स्त्रियांपैकी कोणत्याही 2 लोकांची समिती निवडायची आहे. तर शक्यता सांगा की समितीमध्ये निश्चित एकच पुरुष असेल. आता या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट पुरुष किती आहेत 2 आणि स्त्रिया किती आहेत 2 मग 2 आणि 2 टोटल किती झाले मित्रांनो 4 टोटल किती आहे 4 मग 4 पैकी 2 लोकांची समिती निवडायची आहे. मग 4 पैकी किती लोक निवडले 2. आता त्यांचं काय म्हणणं मित्रांनो पहिल्या प्रश्नामध्ये समितीमध्ये निश्चित एकच पुरुष असावा. मग मित्रांनो मला सांगा जर समितीमध्ये एक पुरुष असेल आणि समिती निवडायची आपल्याला 2 लोकांची मग एक पुरुष असेल तर दुसरी नक्की स्त्री असली पाहिजे. म्हणजे या समितीमध्ये एक जर पुरुष असेल तर दुसरी काय असेल स्त्री. मग एक पुरुष 2 पुरुषांपैकी एक पुरुष निवडला आणि 2 स्त्रियांपैकी एक स्त्री निवडली झाली का 1 आणि 1 दोघांची समिती. मग हे किती येणार तुमचं 2 गुणिले 2 भागिले हे काय 4 गुणिले 3 भागिले 2 गुणिले 1 हे बे दुने 4 हे 2 2 काय झाले कॅन्सल. फायनल आन्सर काय भेटले इथं 203. क्लिअर. आता याच्यावरच प्रश्न आहे समितीमध्ये एकही पुरुष नसेल. मित्रांनो
आता टोटल लोक किती आहे? 4. 4 पैकी 2 लोकांची समिती निवडायची. त्यांचं काय नाही, पुरुष नकोच. मग मला सांगा, समितीमध्ये पुरुष नको म्हणजे त्या दोन्हीच्या दोन्ही काय असणार आहे? स्त्रिया. मग स्त्रिया किती आहे? 2. मग 2 पैकी 2 स्त्रियांची निवड झाली. म्हणजे काय आलं? 2 गुणिले 1, 2 गुणिले 1 भागिले 4 गुणिले 3, 2 गुणिले 1. हे 2 1 2 1 कॅन्सल झाले. हे 2 दुने 4, वर काय उरलं? 1. खाली काय आहे? 3 दुने. हे आहे तुमचं मित्रांनो फायनल आन्सर या प्रश्नासाठी. क्लिअर? लक्षात आलंय तुम्हाला? सर्वांना लक्षात आलं? मित्रांनो एक लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये समितीवरचे सिंपल क्वेश्चन घेतलेत. तर ज्यावेळेस आपण संभाव्यताचा पुढचा व्हिडिओ बघू, ठीक आहे, त्या व्हिडिओमध्ये समितीवरचे काही डिफिकल्ट क्वेश्चन घेऊन मी तुमच्या समोर येणार. हे एकदम सिंपल क्वेश्चन आहेत मित्रांनो, यापेक्षाही डिफिकल्टी लेवल थोडी जास्त आहे आणि त्या डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. ठीक आहे, मग त्याआधी आपण जे सिंपल क्वेश्चन आहे ते कव्हर केले इथं. आता याच्यानंतर आपण कॅलेंडरचे क्वेश्चन आधी बघून घेऊ. कॅलेंडरचे क्वेश्चन बघू, चेसबोर्डचे क्वेश्चन बघू आणि त्याच्यानंतर मग जे काही डिफिकल्ट क्वेश्चन आहेत या टॉपिकमधले ते आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, क्वेश्चन बेस्ड ऑन कॅलेंडर, कॅलेंडरवर आधारित प्रश्न. ठीक आहे, कॅलेंडरवर आधारित प्रश्न. प्रश्न पहिला कॅलेंडरवरचा. एका लीप वर्षामध्ये, एका लीप वर्षामध्ये, एका लीप वर्षामध्ये 53 रविवार येण्याची संभाव्यता काय? एका लीप वर्षामध्ये 53 रविवार येण्याची संभाव्यता काय? मित्रांनो एक लक्षात ठेवा, लीप वर्षामध्ये आठवडे किती असतात? 52 आठवडे. बरोबर आहे? हे कशाचं बघतोय आपण? लीप वर्षाचं. लीप वर्षामध्ये आठवडे असतात 52, पण 52 आठवड्यासोबत सोबत 2 शिल्लक दिवस पण असतात. कॅलेंडरमध्ये हे आपण बघितले मित्रांनो, थोडं लक्षात घ्या. 2 शिल्लक दिवस सुद्धा असतात. बरोबर आहे? 52 आठवडे तर असतातच असतात, पण 2 शिल्लक दिवस या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतात. मग मला सांगा मित्रांनो, हे जे 52 आठवडे आहेत, या 52 आठवड्यामध्ये प्रत्येक वार 52 वेळा आलेले, प्रत्येक वार. मग त्यात रविवार सुद्धा 52 वेळा आला. मग 53वा वार येण्याची संभाव्यता ह्या 2 दिवसात आहे ना, पुढच्या 2 दिवसात आहे. मग हे 2 दिवस कोणकोणते असू शकतात? मला सांगा. हे 2 दिवस असू शकतात सोमवार, मंगळवार, किंवा हे 2 दिवस असू शकतात मंगळवार, बुधवार. सलग येणारे 2 दिवस असतील ना ते उरलेले. किंवा पहिला असेल बुधवार, दुसरा असेल गुरुवार, किंवा पहिला असेल गुरुवार, दुसरा असेल शुक्रवार, किंवा पहिला असेल शुक्रवार, दुसरा असेल शनिवार, किंवा पहिला असेल शनिवार, दुसरा असेल रविवार, किंवा पहिला असेल रविवार, दुसरा असेल सोमवार. आणि त्यांचं काय म्हणणं आहे की रविवार येण्याची संभाव्यता काय? मला सांगा. रविवार आता किती शक्यता आहे? 1 2 3 4 5 6 7. टोटल शक्यता छेदस्थानी 7 छेदस्थानी, आणि त्यात रविवार येण्याची संभाव्यता किती वेळेस आहे? 1 2 2 वेळेस. किती वेळेस? 2 वेळेस. आन्सर आहे 2/7. मित्रांनो रविवारच्या ऐवजी कोणताही आला, कारण ह्या 52 आठवड्यामध्ये 52 रविवार येऊन गेले. इथे एक 53वा रविवार येऊ शकतो, इथे एक 53वा रविवार येऊ शकतो. म्हणजे ह्या ज्या टोटल उरलेल्या 7 शक्यता आहेत, या 7 शक्यतामध्ये 2 वेळा 53वा रविवार येण्याची संभाव्यता आहे. मित्रांनो हे डायरेक्ट लक्षात ठेवायचं. लीप वर्षामध्ये 53वा रविवार काय किंवा 53व्या सोबत कोणताही वार विचारला तर त्याचा आन्सर असणार आहे 2/7. त्याचा आन्सर काय असणार आहे? 2/7. क्लिअर सगळ्यांना? विद्यार्थी मित्रांनो बघा, आता जसा लीप वर्षावर प्रश्न आला तसा प्रश्न साध्या वर्षावर सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, मग असं आलं, एका साध्या वर्षामध्ये 53 रविवार येण्याची संभाव्यता काय आहे? तर मित्रांनो बघा, मला सांगा, साध्या वर्षामध्ये 52 आठवडे असतात, लीप वर्षामध्ये पण 52 आणि साध्या वर्षामध्ये पण 52 आठवडे असतात, पण साध्या वर्षामध्ये शिल्लक दिवस मात्र एकच असतो.
मग इथं जसं कॉम्बिनेशन होतं 2-2 दिवसांचं, तसा इथं एकच दिवस असेल. बरोबर, मग तो एक दिवस या 7 पैकी कोणता असू शकतो. मग टोटल शक्यता किती 7, आणि 7 पैकी रविवार किती वेळा भेटला, फक्त एक वेळा. 1/7 आन्सर तुमचं. आन्सर काय मित्रांनो, 1/7. तर अशा पद्धतीने मित्रांनो कॅलेंडरचे हे 2 प्रश्न सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. क्लिअर सर्वांना लक्षात आलं. तर या पद्धतीने मित्रांनो आपण कॅलेंडर पर्यंत पोहोचलेलो आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चेसबोर्ड आणि त्या आधारित प्रश्न बघूयात आणि काही डिफिकल्ट क्वेश्चन संभाव्यताच्या शेवटच्या पार्टमध्ये कव्हर केल्या जातील. क्लिअर मित्रांनो, तर थांबूया या व्हिडिओमध्ये इथंच. धन्यवाद.